नमस्कार मंडळी. गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळीचा बेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ठरलेलाच असतो. सो रात्रीच सगळ्या गोष्टी मी सगळं प्रिपरेशन करून घेतलं होतं. जसं की पुरण दळून घेतलं होतं, भाजून घेतलं होतं. सकाळी फक्त पुरणाचे पोळ्या आणि कढी आणि भात असा बेत ठरवलेला होता. सो सर्वप्रथम नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो आज थोडंसं जास्त प्रमाणातच पुरण टाकलं होतं, कारण की ना श्रीमाईच्या बाबांच्या ऑफिसमध्ये काही जणांना पुरणपोळी खाण्याची खूप इच्छा होती. त्याच्यामुळं म्हणलं की चला आपल्यासाठी बनवतच आहोत तर सगळ्यांसाठीच बनवूया. सो त्याच्यामुळं मी थोडंसं जास्तीचं पुरण आणि जास्तीचं पीठ लावून घेतलं होतं. सर्वप्रथम मी जी आमटी आहे, जी कटाची आमटी आहे ती मी बनवून घेतलेली होती. आपल्याकडे काही ठिकाणी त्याला कढी म्हणतात आणि काही ठिकाणी त्याला कटाची आमटी म्हणतात. सो कटाच्या आमटीसाठी जे पण मी पाणी काढून ठेवलं होतं ते पण मी फ्रीजमधून काढून घेतलं आणि एका मागोमाग एक असे इन्ग्रेडियंट्स टाकत मी कढीला छानपैकी तडका देऊन घेतलं, मस्तपैकी फोडणी करून घेतलं आणि नंतर ठेवलं मग कढीला उकळायसाठी. सो कढीची नॉर्मल रेसिपी आहे जी सगळ्यांना माहीतच आहे. चिंचाची कढी, आपण चिंचेचा कोळ टाकून ही कढी बनवतो आणि खूपच टेस्टी लागतं. आणि इकडच्या लोकांना म्हणजे तेलंगणामध्ये ना ही आपल्या महाराष्ट्राची कढी खूपच फेमस आहे. म्हणजे ते पुरणपोळी आणि कढी म्हटलं की ते आवर्जून घरी येतातच खाण्यासाठी. सो अशा प्रकारे सगळ्यांच्या नावाची कढी बनवलेली होती, कारण की आम्ही तिघंजणच होतो आणि त्याच्यामध्ये मग बाकीच्या लोकांसाठी पण बनवायचं म्हणलं की सगळ्याच गोष्टी वाढून आल्या, जसं की खोबऱ्याचं पेस्ट, कांद्याची पेस्ट, सगळ्या गोष्टी. सो अचानक स्वयंपाक करताना माझं लक्ष गेलं श्रीमाईकडे. बिचारी ती एकदम मनोमनी देवाला पाया पडत होती. सो सणानिमित्त मला जास्त काही व्हिडिओ बनवता आलेला नाही, कारण की कामाची लगबग इतकी होती. ऑफिसमध्ये पण डब्बा पाठवायचा होता, त्याच्यामुळं ना मी थोडासा कमीच व्हिडिओ बनवला होता. सो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.